यवतमाळ जिल्ह्यात 10 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतसाठी निवडणूक होत आहे। यामध्ये सध्या भाजप जे आहे तर 10 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायत म्हणजे 11 ही ठिकाणी सभावार लढते आणि उमरखेडमध्ये भाजपनं नगराध्यक्षपदासाठी नितीन भुतडा यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। माझ्यासोबत थेट निधी भुतडा आहे, आपण त्यांच्याकडून अधिक बातचीत करणार आहोत। ताई, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला भाजपनं नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केलेली आहे। तुम्ही जर नगराध्यक्ष झाला तर तुमच्या संकल्पनेतलं उमरखेड नगरपरिषद कसं असेल? भावी नगराध्यक्ष म्हणून मी नागरिकांच्या प्रत्येक कुटुंबाशी मी खूप निगडीत आहे। मातृशक्ती असो किंवा प्रौढ व्यक्ती असो यांच्याशी सुद्धा माझं जवळीक एक कुटुंबाप्रमाणे संपर्क नेहमी राहतो। एक उमरखेडची नागरिक, कर्तव्यदक्ष नागरिक ह्या नात्याने माझंही समाजाशी काही ऋणानुबंध आहे। त्या मते मला असं वाटतं की जर उमरखेड नागरिकांनी माझ्याकडे हा स्नेह, प्रेम, आशीर्वाद दिला आहे मला एक भावी नगराध्यक्ष होण्याचा, तर खरंच मी ह्या संकल्पनेतून उनके लिए मैं एक अच्छी नगराध्यक्ष बनूंगी और प्रत्येक व्यक्तीचा हा स्वप्न असतो की माझा नगर कसा असावा। ह्या नाते मी आरोग्य दृष्टिकोनातून महिला मातृशक्तीसाठी काही नवीन योजना ज्या आलेल्या आहे त्या आजपर्यंत उमरखेडच्या थेट नागरिकापर्यंत पोहोचलेल्या नाही आहे। त्याचबरोबर काही स्वच्छालय संबंधी, आरोग्यासंबंधी, प्रौढ नागरिक जे आहे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर प्रत्येक महिला प्रौढ नागरिकांना सन्मान ह्या दृष्टिकोनातून माझा सदैव कल राहील। आणि माननीय जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडाजी हे मागील 30 वर्षापासून सतत BJPचं कार्य करतात। हे मात्र एक वेगळी हे आहे की माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि माझं कार्यक्षेत्र हा पूर्णतः वेगळा होता। ते आपण बघतोय की विदर्भाच्या शेवटच्या टोकावरचं शहर म्हणून उमरखेड नकाशावर येते आणि उमरखेड ते यवतमाळचं अंतर जवळपास 120 किलोमीटर येतोय आणि यामध्ये नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग गेले। यात अपघात झाल्याच्या नंतर थेट एक तर नांदेड किंवा यवतमाळ रुग्णांना हलवावं लागते। त्या दृष्टिकोनातून उमरखेडमध्ये ट्रॉमा केअर युनिट व्हावं यासाठी पाठपुरावा करणार? बिलकुल 100% त्याबद्दल मला पूर्णतः अजून माहिती नाही आहे, पण तरीसुद्धा आमचे जे स्थायी आमदार भैया आहेत तसेच राज्यात आणि केंद्रात जेव्हा आमची BJP सरकार आहे आणि माझे माननीय जिल्हा अध्यक्ष साहेब नेहमी म्हणतात मला जर पार्टीने आदेश दिला तर मी अंदमान निकोबारला जाऊन कामं करेल। त्या नाते मी सुद्धा थोडी त्या मार्गावर माझं एक कर्तव्य आहे, माझी एक नागरिक म्हणून जबाबदारी आहे, तर मी सुद्धा पूर्णतः सहकार्य करेल। नक्कीच आपण बघतोय की भाजपनं सध्या उमरखेड नगर परिषदसाठी नितीन भुतडा यांनी आहे ते नगराध्यक्ष पदासाठी ते रिंगणात असणार आहे। राठोड, साम TV न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।